भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त संगीत साधना कराओके क्लब अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजलीपर संगीत कार्यक्रम जीवन की बगिया महकेगी सुरेल की भावनांनी भरलेल्या वातावरणात अत्यंत भव्य स्वरूपात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात लता दीदींच्या आवाजातील गणरायाला अर्पित गणेश वंदनेने झाली आणि संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 चे सर्व नगरसेवक मिलिंद बांबल, स्वाती कुलकर्णी, लविना हर्षे, अंबादेवी संस्थानचे सचिव चंद्रशेखर कुलकर्णी, मनपा अधिकारी गजेंद्र हर्षे, माजी नगरसेवक प्रणित सोनी, आशीर्वाद न्यूज चॅनलचे अमोल खंडारे, विदर्भ न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी आदी उपस्थित होते। श्री चंद्रकांत पोपट यांनी सादर केलेले लग जा गले, दिल तो दिल है तसेच सुनीता व्यास यांच्या सोबतचे युगल गीत कहीं ना जा आज कहीं मत जा यांना प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केलाय। प्रमुख अतिथी स्वाती कुलकर्णी यांनी स्वतः मंचावर येत दिल तो दिल है दिल का एतबार ही गीत सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली आहे। यासह क्लबच्या कलाकारांनी तुझसे नजर नहीं जिंदगी एक प्यार का नगमा है, मेरे नैना सावन भादो, अजीब दास्ता है ये, तुझे देखा तो ये जाना सनम, तेरे बिना जिंदगी का शिकवा यांच्यासह अनेक अजरामर गीतांची सादरीकरणे करून स्वरकोकिलेला संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। कार्यक्रमात सहभागी गायक कलाकारांमध्ये सुषमा मोनोत, प्रमोद व छाया कुटाफळे, राहुल माहुले, सिद्धार्थ गणवीर, सरोज गुप्ता, संजय कुलकर्णी, अजय देशमुख, वृषाली काळे, वैभव कुबडे, गोपाल गुप्ता, सुधाकर महाजन, पूनम अलकरी, सुरेखा त्यागी, सुरभी कौठळकर, एकांत व शीतल आचार्य, राजेश कुलकर्णी, दीपक ढवळे, किरण गाडेकर, संध्या शिंदे, रसिका व विदिशा देशमुख, उज्ज्वला थोरात, राजकुमार पिंचानी, संगीता ठाकरे, प्रणिता चिद्दरवार, मंगला सानप, विद्या गावंडे, अर्चना देशमुख, सुमत भगत, जान्हवी बल्लाळ, नीता नांदुरकर, प्रवीण जाधव, रेणुका देशपांडे, स्मिता हिंगुरकर, देवेंद्र ठाकरे, राखी पांचाळ, कांचन बजुरिया, बबिता पातुरकर, कल्पना नाईक, मंजुषा साबळे, प्रीती भांदरगे, दीक्षा राठोड आदी अनेक कलाकारांचा समावेश होता। स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनी 7 दशकांहून अधिक काळ भारतीय संगीताला नवी उंची दिली आहे। हजारो चित्रपटांमधील त्यांची गीते आजही प्रत्येक पिढीच्या मनावर घर करून आहे। प्रेम, भक्ती, करुणा आणि देशभक्ती प्रत्येक भाव त्यांच्या स्वरातून जिवंत झालाय। त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारतरत्नसह अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आले होते। कार्यक्रमाची प्रभावी सूत्रसंचालन दीपक धानोरकर, संगीता व्यास, कल्याणी मुदलिया यांनी केले। तर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या संगीत प्रेमींमुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलाय।